मुंगीला सदा भाऊचा डंपर वाढून याला मानत्यात. यायलाच पाहिजे, त्याच लायकीच आहे. अहो अक्षरशः तुम्हाला काही वाटत का नाही? माझ्या बापांनी त्या काळात तुमच्याकडून उचल घेतली, तुम्ही मला कमू कामाला ठेवलंय राव. अरे त्यांना बी कळालं पाहिजे ना, पैसे टाइमावर नाही दिले काय आलो त्यात. तळतळ 6,000 लागणार तुम्हाला एखाद्या गरीबाचा. तुझ्यासारख्या गरिबांना तटाट लागला असताना आता याच्या उगाच काही डंपर नाही. उगाच मुंगीला लाज इथं नामांकित व्यक्ती. फक्त 2 महिने राहिले, तो एकदा जर तुमचं कर्ज नील झालं नाही मग माझ्या दगडाखालची हात टेकन. मग तुम्हाला सांगतो गोप्या काय जातो मी. चल निघ. एक काम करा ना, 150 रुपये द्या ना खर्च. सकाळी 7 वाजल्यापासून मला इथं भट्टी ठेवलंय. भट्टीवर माणूस नाही आला तर एक तर मला रोट्या करता येत नाही. 2 रोट्या गरम काढ लवकर. आधी उचल घेतली नसती तर आज मी इथं कामाला सुद्धा नसतो. माहिती सुम्या तुला सांगत कोण एवढं कर्ज घ्यायला, आता काय पर्याय राहिला भाऊ. पर्याय नाही ते ठीक आहे राव. तिथे बय पण नाही, तिथं भाकरी कराय, भाकरी सुद्धा मला तापायला होते. मला एवढे कष्ट कुठं आज त्याच करावं. तो मेंदू सारखला काय रे, 2 नंबर टेबलला रोट्या जायला. हे गोपे द्यायना ना मालक. हो नाही मालक तुम्ही धरणा 2 रोट्या कवाचा म्हणतो इथं गप्पा मारीत बसला. गोप्या कस काय हॉटेलला कामाला आणलंय तुला? गोप्या मालकाने पहिल्यापासून सांगितलेलं राहायची खायची दात घासायची सगळी सोय. काय सुम्या तुला पटाय पाहिजे तुला कमी चंपाय मला इथे कामाला आणलं तू आब्या मला इथे किराणा भरीत नाही. महिन्यातून 15 दिवस हॉटेल बंद ठेवीतोय. नाही नाही, तू म्हणतो ते बरोबरच राव गोप्या. माय सुद्धा डोळे उघडले काल. एका बायाला बिकट तेलाची भाजी केली, अरे तेलाचे डबे संपलेले. तू आज खायचे वांदे दुसरा हॉटेल पे तिकडे 2 रोट्या द्या आधी. अक्षरशः वैतगलो राव मी कामाला. आचार्याला 30,000 पगार, मला 5,000 पगार. अक्षरशः गुरावानी काम करून घ्यायच्यात. अरे काय डवरडा लावलाय. मालक मला अक्षरशः नादी लावतात म्हणतात काम सोडून जा म्हणते. तिथे पगार नाही देत. मालक चांगला नाही सांगा तुम्ही यांना. लोकांच्या अंगावर घालूस तो त्याला काम चुकारपणाची सवय लागली. बटाट्याचं भरीत पाठव टेबल नंबर 7 वर. मला एकतर तुम्ही 2-4 हजार पगार देतात, सगळं काम मला सांगते. बाकीचे वेटर काय मेलेत का? अय झिरो लेवल तुम्ही बोलायची पद्धत आहे का? तुझा आहे ना काय असं ते कपडे बिपडे घे आणि गावाला. अहो अक्षरशः भांडे घासणाऱ्याला सुद्धा 7,000 पगार आहे. त्याचं तरी काम बरं. जास्त वाढवपणा करीत असेल तर तुला सांगत तिथे येऊन चापटीन. लवकरात लवकर घरी निघ, नाही तर आहे ते काम कर. अक्षरशः स्वतःच्या जीवावर मी घर बांधलं. ते आपल्याला स्लॅब सुद्धा करता येणार, कलर देता येणार घराला. कधी यायचं याच्यात राहिला? अरे काय त्या आप्पाच्या नावाने खापरा फुटितो. मग काय करायचं म्हणजे मी कामाला जायचं आपण 10 रुपये पडायचं. आप्पा आहे म्हणून तू ये. अरे तुमचा बाजार हो जा तिकडे. तुम्ही इटाचे पैसे मला देणार आहेत का नाही? त्याच्यात इटावाल्या टेन्शन. इटावाल्याच्या पैशाची कुशाल 10 रुपये म्हणल्यावर काय करायचं? तुम्ही इटाच्या पैशात 10 रुपया नाही तर तिकडे राखेल पे. मला काय करायचं? मला माझे पैसे पाहिजे. तुम्हाला सांगत होते पैसे भेटणार नाही, गुतणारे घोटाळे होणारे. घोटाळे होणार म्हणजे हो बघा, घोटाळा काय आम्ही केलेला नाही. आम्ही कर्ज काढून अक्षरशः इथं तुम्हाला इटा आम्ही काय सांगितले होते. मला काय करायचं तुमचं? पैसे भेटायले सरपंच तुम्ही मला. सरपंच तुम्ही लय आपाचं कौतुक करता नाही. इटावाल्याचे पैसे 2 द्या मिनिट थांब, तुम्ही. फोन आलाय. 2 मिनिट थांब. अरे सगळं ठीक झालं पण तो आप्पा कुठं आहे?